नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महावितरण भरती 2024 अंतर्गत नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। जे काही डिसेंबरच्या अखेरीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती रिक्रुटमेंट प्रोसेस संदर्भातच्या मध्यंतरी या काळामध्ये त्या संदर्भात रिक्रुटमेंट प्रोसेस संदर्भात काही अपडेट आलेले नाही, कारण जे काही मराठा आरक्षण आहे तसंच SEBCचे जे काही आरक्षण ज्याची तरतुदी आहेत त्या रिगार्डिंग नवीन जाहिरात येण्याचे या ठिकाणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकानुसार सांगण्यात आलेलं होतं। ठीक आहे, सो त्यानुसार आता एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। पाहूयात सविस्तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील पदे यामध्ये कोणती आहेत? सहाय्यक लेखा, विद्युत सहाय्यक, पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य, तसंच पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य आणि इलेक्ट्रिकलची देखील या ठिकाणी पोस्ट असणार आहे। यामध्ये जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती दिनांक 29/12/2023 रोजी च्या संकेतस्थळावरती, जे कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याबाबत विविध वर्तमानपत्रांमध्ये देखील या ठिकाणी जाहिराती संदर्भातचं प्रसिद्धीपत्रक किंवा जाहिरातीचा संदर्भ देण्यात आलेलं होतं। ठीक आहे, त्या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। दिनांक 27/2/2024 नुसार प्रस्तुत संवर्गाची विद्यापीठ जाहिरातीकरिता लागू आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, जी काही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जो काही समांतर आरक्षण आहे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाचं आरक्षण दिनांक 26 फेब्रुवारी 2024 नुसार त्या जाहिरातीमध्ये त्यांची पदे जी आहे ती ॲड करण्यात आलेली आहे। तसंच नंतर जे जाहिरातीकरिता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण निश्चित करून सुधारित रिक्त पदांचा तपशील हा दिनांक 21/6/2024 रोजीच्या कंपनीच्या अधिकृत जे काही संकेतस्थळ आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अराखीव खुला वर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात EWS अर्ज केलेल्या उमेदवारांनी SEBC प्रवर्गाचा विकल्प सादर करणे हे मार्गदर्शक सूचनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेला होता। आता ठीक आहे, ते SEBCचं जे काही प्रवर्ग आहे जे कॅन्डिडेट EWS मधून अर्ज दाखल केलेले होते त्यांना SEBC प्रवर्ग हे सादर करणे या ठिकाणी अनिवार्य होतं। त्या संबंधी या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक आहे। आता तुम्हाला एक तारीख देण्यात आलेली आहे, त्या तारखेच्या अगोदर तुम्हाला तो विकल्प सादर करायचा आहे। सदर ज्या SEBC उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS व खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील SEBC प्रवर्गाचा विकल्प सादर करण्याबाबतची वेबसाईट किंवा URL लिंक जी आहे ते या ठिकाणी www.mahadiscom.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आली आहे। सदर उमेदवारांनी दिनांक 17/7/2024 म्हणजे 17 जुलै 2024 पर्यंत हा विकल्प सादर करायचा आहे। तसेच याद्वारे कळवण्यात येते की वयाधिकामुळे जे SEBC उमेदवार अर्ज करू शकले नाहीत त्यांच्याकरिता देखील लवकरच स्वतंत्र वेबलिंक जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येईल। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा ज्यांनी EWS मधून फॉर्म भरलेला आहे असे उमेदवार काय करायचं आहे, त्यांनी SEBCचा हा विकल्प या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे, कारण त्यांना शैक्षणिकदृष्ट्या जे काही आरक्षण आहे किंवा मागासवर्गातील जे काही आरक्षणाची तरतुदी आहे त्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। ठीक आहे, सो नंतर जे आहे ते ज्यांचं वय जास्त आहे वयामुळे ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वेब लिंक जे आहे ते या ठिकाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। ओके, सो 17 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ही लिंक ओपन करून दिलेली आहे। या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे विकल्प तुमच्या फॉर्मवरती जे अर्ज दाखल केलेला आहे त्यावरती विकल्प तुम्हाला नोंदवायचा आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून ते विकल्प तुम्ही निवडून घ्यायचा आहे आणि फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, सो आणखीन काही महत्त्वाचे जसे अपडेट येईल या भरती संदर्भाच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे। जर तुम्ही नवीन
नवीन चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।